नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे द जीनियस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच कंबाईन ग्रुप सी जी काही प्रिलिम्स झाली होती 2024ची, तर त्यातील 1 जून 2025 रोजी ही एक्झाम झालेली आहे आणि त्या दिवशीचा क्वेश्चन पेपर आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण 100 प्रश्नांचं विश्लेषण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत जोडलेले राहा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी यातील जे काही प्रश्न आलेत तर त्याचा नक्कीच तुम्हाला अभ्यासामध्ये तुमचा फायदा होणार आहे. तर चला आपण डायरेक्टली प्रश्नांना सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न जो आहे तर ते इतिहासाचे पहिले 10 प्रश्न असणार आहेत. तर बघूयात पहिला प्रश्न काय सांगत आहे. तर प्रश्न क्रमांक 1 सांगत आहे, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या. आता प्रार्थना समाज एक अम्ब्रेला टाईप संस्था होती किंवा सामाजिक कार्य करणारी संघटना होती. तर त्याच्या अंतर्गत कोणत्या संघटना सुरू झाल्या, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे सोशल सर्व्हिस लीग, जी नाम जोशी नारायण मल्हार जोशी यांनी सुरू केलेली होती. तर ही 1911 रोजी सुरू केलेली होती, ती प्रार्थना समाजाअंतर्गतच. त्यानंतर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, त्यालाच भारत सेवक समाज असं देखील म्हटलं जातं, ही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू केली होती. तर ही नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी सुरू कशासाठी केली होती, तर देशसेवेसाठी एक प्रकारे निर्भय कार्यकर्ते तयार करण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी यांनी ही सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी सुरू केली होती. आणि नाम जोशी यांनी सुरू केलेली जी काही सोशल सर्व्हिस लीग होती, तर ही होती मजुरांसाठी. सोशल सर्व्हिस लीग मजुरांसाठी 1911 साली. सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या वर्षी सुरू केली, असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर ती केली होती आपली 1905. 1905 देशसेवेसाठी काय करायचे, निर्भय कार्यकर्ते तयार करण्यासाठी भारत सेवक समाज किंवा त्यालाच सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणतात. त्यानंतर आर्य समाज बघितलं तर आर्य समाज ही थोडीशी अपोजिट संघटना यांच्या, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरेल. नंतर डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे काय होती, तर ती अस्पृश्यांच्या उद्धारासाठी वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुरू केलेली होती 1906 रोजी. 1906 तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन. आणि हे आर्य समाज होती तर ती 1875 रोजी सुरू झालेली होती. तर याच्यामध्ये एकंदरीत बघितलं आपण तर प्रार्थना समाजाचा जो काही एक प्रकारे आयडिओलॉजी राहिलेली आहे तर ती ख्रिश्चन धर्माकडे झुकलेली राहिलेली आहे. परंतु आर्य समाज जर बघितला आपण तर आर्य समाज एक प्रकारे हिंदू धर्माला फॉलो करताना दिसून येतो. त्यामुळे याचं काय विचारलं त्यांनी, तर कोणकोणत्या सामाजिक संघटना स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळे काय तर हे स्थापन झाली म्हणजे सोशल सर्व्हिस लीग, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी. परंतु आर्य समाज आणि प्रार्थना समाजाचा काही संबंध नाही आहे. आणि डिप्रेस्ड क्लासेस मिशन देखील प्रार्थना समाजाच्या अंतर्गत सुरू झाली. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1चं उत्तर काय मिळणार आहे आपल्याला, ABD म्हणजेच पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर मिळेल. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न क्रमांक 2 बघूयात. पंडित जवाहरलाल नेहरूंनी कोणत्या कायद्याचे वर्णन गुलामगिरीची एक नवी सनदच असे केलेले आहे. तर या प्रकारचे प्रश्न आयोगाने अगोदर देखील विचारलेले आहेत. आता म्हणजे एखाद्या कोणत्या व्यक्तीने एक विधान दिलं जातं आणि वरील विधान हे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलं असं विचारलं जातं. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय तर गुलामगिरीची एक नवी सनदच असे वर्णन कशाचे केलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्या वाचनातील असेलच, याची काही थोडीशी शाश्वती कमी आहे. यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे, तर आपल्याला थोडंसं लॉजिक किंवा कॉमन सेन्स वापरावं लागणार आहे. तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं एक प्रकारे आपण फ्रीडम मुवमेंटमध्ये जर बघितलं तर त्यांचा ॲक्टिव्ह पिरियड कधीचा आहे, ते जास्त सक्षमपणे किंवा ॲक्टिव्हली कार्य कधी करायला लागले, तर 1935च्या दरम्यान ते त्याच्यामध्ये कार्य करायला लागले होते. त्यामुळं 1935 भारत सरकार कायदा 1935ला त्यांनी काय म्हणलं होतं, गुलामगिरीची एक नवी सनदच. तर असं का म्हटलं होतं त्यांनी, कारण आपण इथं डॉमिनियन स्टेटसची मागणी करत होतो. परंतु आपल्याला जे काही इंग्रज होते तर ते कोणत्या हालतमध्ये आपल्याला ते देण्यासाठी तयार नव्हते. ते आपल्याला बाकी प्रोव्हिन्शियल ॲटॉनॉमी किंवा मग बायकॅमेरल लेजिस्लेशन यामध्येच आपल्याला ते झुलत होते. आणि म्हणजे 1909चा कायदा आला, 19 आला, 35 आला, तरी देखील आपल्याला काय डॉमिनियन स्टेटस मिळत नव्हतं. त्यासाठी त्यांनी गुलामगिरीची एक नवी सनद असे वर्णन जवाहरलाल नेहरू यांनी केलेलं होतं. नंतर तिसरा प्रश्न बघूयात आता. कंपनी सरकारने आपल्या सैनिकांसाठी उपलब्ध केलेल्या एनफिल्ड रायफल हाताळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या शहरात प्रशिक्षणाची व्यवस्था केली.
तर एनफिल्ड रायफल जे होते तर त्याचं ट्रेनिंग कोणत्या शहरात दिलं जाणार होतं, तर ते होतं अंबाला, कलकत्ता येथे नव्हतं, कारण येथे त्यांची छावणीच नव्हती कलकत्त्याला. सियालकोट आणि डमडम 3 ठिकाणी होतं बघा. ACD म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य मिळेल. आता इथं आपल्याला एक आपल्या वाचण्यात असेल तर ठीकच आहे, किंवा ते एक सेन्स लावू शकत होता की जिथं छावणी असणार आहे कंपनी सरकारची किंवा ब्रिटिश सरकारची, तर तिथं त्यांनी काय तर तिथं एक प्रकारे ट्रेनिंग दिलं असणार आहे. तर अंबाला इथे छावणी होती, सियालकोट आणि डमडम. ACD म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं योग्य ठरेल. पुढील प्रश्न बघूयात, प्रश्न क्रमांक 4. आता हा देखील एक प्रकारे PYQ आहे बघा. कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली? कोणत्या व्हाईसरॉयच्या कालखंडात? तर लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपनलाच आपण काय म्हणतो, फादर ऑफ लोकल गव्हर्नमेंट. तर 4चं उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळणार आहे, त्यामुळे लॉर्ड रिपन. आता बाकीच्या देखील व्हाईसरॉयच्या काळातील जे काय महत्त्वाचे कार्य असेल तर ते देखील आपण एक प्रकारे नोट करून ठेवलं पाहिजे. लिटनच्या काळात काय झालं, कर्जनच्या काळात काय फाळणी वगैरे झाली, वेलस्लीच्या काळात काय झालं, तर जे जे मेजर घटना झालेल्या आहेत तर त्या देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे संबंधित प्रश्न क्रमांक 4चं उत्तर पर्याय क्रमांक 1 योग्य राहील. प्रश्न क्रमांक 5 बघूयात. खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? आता याच्यावर 2 पद्धतीने आयोगानं प्रश्न विचारलेला आहे बघा. कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार 1883 साली दुष्काळ संहिता तयार करण्यात आली? दुष्काळ संहिता, तर ती होती सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग. बाकी सर्व आयोग हे काय तर दुष्काळ संबंधितच आहेत, पण 1883 मध्ये दिले त्यांनी विशेष करून, त्यामुळे आपल्याला ते माहितीच आहे, आपल्या अभ्यासाचा भाग आहे तो. सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग. प्रश्न क्रमांक 5 आहे, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. आता याच्यामध्येच एक दुसऱ्या पद्धतीने कसं सोडवता येईल याला, तर खाली एक प्रश्न दिलेला पाहिजे की रिचर्ड स्ट्रॅची आयोग कशा संबंधित आहे म्हणून. तर हा स्ट्रॅची आयोग संबंधित सेम प्रश्न आहे बघा तो. तर प्रश्न क्रमांक 5चं काय योग्य उत्तर असणार आहे, तर सर रिचर्ड स्ट्रॅची आयोग. नंतर प्रश्न क्रमांक 6 बघूयात. सत्यशोधक जलसा या कलाप्रकाराशी पुढीलपैकी कोण संबंधित नव्हते? नव्हतेकडे विशेष लक्ष राहू द्या, कारण हा प्रश्न आपल्या ओळखीतला आहे, अभ्यासाचा भाग आहे, PYQचा देखील हा भाग आहे. त्याच्यामुळे आयोगानं राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारून झालेला आहे. तर त्यावेळी त्याचं उत्तर काय होतं, तर भाऊराव पाटोळे होतं. तर त्यावेळी त्यांनी पॉझिटिव्ह वेनं विचारला होता की सत्यशोधक जलसा या कलाप्रकाराचे खालीलपैकी कोण संबंधित आहे म्हणून. तर त्यापैकी भाऊराव पाटोळे हे संबंधित आहेत. तर बाकी ज्योतिराव फाळके देखील या संबंधित आहेत, रामचंद्र गाडगे देखील या संबंधित आहेत. इथे फक्त होनाजी बाळाजी आहेत, तर यांचा सत्यशोधक जलसाच्या या कलाप्रकाराशी काही संबंध नाही. त्यामुळं आपल्या 6व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 6चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्न बघूयात. 7वा प्रश्न बघूयात. खालील विधाने वाचून व्यक्ती ओळखा. हा देखील एक PYQचाच भाग आहे बघा, कारण सर्व विधान A मध्ये सांगितलं आहे. इथं काय विधाने वाचून व्यक्ती ओळखायची आहे. तर सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत या शब्दात त्यांचा गौरव केला होता. नंतर विधान B मध्ये काय सांगितलं, तर मी प्रथम राष्ट्रवादी आहे, नंतरही राष्ट्रवादी आहे आणि शेवटीही राष्ट्रवादी आहे, असे विधान कायदेमंडळातील भाषणात त्यांनी केले होते. तर हे कोण आहेत, आपले मोहम्मद अली जिन्ना, सर्वांनाच माहीत असणार आहे मोहम्मद अली जिन्ना. हे एवढं राष्ट्रवादी गेले, पण शेवटी काय त्यांनी हा राष्ट्रवाद सोडलेला आपल्याला दिसून येतो. तर कोणा संबंधित आहेत, तर मोहम्मद अली जिन्ना. यानंतर देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे राजदूत कोण आहेत, तर मोहम्मद अली जिन्ना असं कोणी म्हटलं होतं, तर सरोजिनी नायडू यांनी. नंतर प्रश्न क्रमांक 8 बघूयात. आता हा राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये साहित्य संबंधित प्रश्न विचारलेला आहे. हा देखील PYQचा भाग आहे एक प्रकारे. आणि तिथं 1899 गुराखी ह्या साहित्य संबंधीचं बघितलं आपण, तर ल ना जोशी हे आहेत. ल ना जोशी म्हणजे A साठी 3 हवं आहे आपल्याला. A साठी 3 बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळतात. तर त्यानुसार एकच पर्याय असा A साठी 3 असणार आहे, त्यानुसार आपल्याला हे उत्तर मिळून जाणार आहे. तरी देखील आपण 1906 भाला, तर याचं काय उत्तर आहे, तर हे भोपटकर. नंतर हरिकिशोर यवतमाळ 1907, याचा आहे गीर. आणि देशसेवक, आता हे AB कोलटकर, हे सर्वांनाच माहीत असणार आहे, अ ब कोलटकर 1909 मध्ये यांनी काय देशसेवक हे साहित्य लिहिलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर असणार आहे. नंतर 9वा प्रश्न बघूयात.
तोच रिपीट झालेला आहे बघा. स्ट्रॅची आयोग कशा संबंधित होता. तर याच्यामध्ये जरी कन्फ्युजन असेल तुम्हाला तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपण ऑलरेडी बघितलं होतं की कसं त्याला आपण डील करायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 9 एकसोबत जर तुम्ही त्याचा अभ्यास केला की एकदा नजरेखालून घातले तरी कळून जाईल, कारण दुष्काळाबाबत विचारलेलं आहे इथं आणि ऑप्शनमध्ये स्ट्रॅची आयोग दिलेला आहे. तर इथं देखील आपल्याला नव्या प्रश्नामध्ये ते लगेच क्लिक व्हायला हवं होतं. तर स्ट्रॅची आयोग कशा संबंधित असणार आहे मग? दुष्काळ उपाययोजना. तर नव्याचा असणार आहे पर्याय क्रमांक 3 इथे योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 10 बघूयात. 1920 मध्ये स्थापन झालेल्या आयटक ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर 1920ला जे काही स्थापन झाली होती संघटना तर तिचे अध्यक्ष कोण होते? तर तिथे लाला लजपत राय. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नंतर 11वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. तर चला विचारात घेऊया त्याला. आता भूगोलाचे प्रश्न इथून सुरू होत आहेत बघा. आता इथं काही 4 विधानं दिलेली आहेत. आता पहिलं विधान वाचल्याबरोबर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं की अक्षरवृत्तीय विस्तार कोणता आणि रेखावृत्तीय विस्तार कोणता आहे, तर त्यातील कमी जास्त कोणता असणार आहे. तर तुम्ही पहिल्या ऑप्शनकडे जास्त लक्ष घालण्यापेक्षा काय करायचं मग, तर बाकी खालचे ऑप्शन आधी बघून घ्या. कारण अशा मल्टीलायनर जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या ऑप्शनवरून देखील योग्य उत्तर मिळू शकतं. तर सगळ्यात सोपं ऑप्शन जे शुअर शॉट आपल्याला माहीत असेल तर तोच पर्याय आपल्याला निवडायचा आहे अगोदर. तर बी पर्याय जर बघितला आपण तर महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. तर हे आपल्याला शुअर शॉट माहिती आहे. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते का, तर बिलकुल नाही, हे चुकीचं आहे. छत्तीसगड राज्यातून कर्कवृत्त जाते, ते बरोबर असणार आहे. त्यामुळे बी विधान हे चुकीचं आहे. तर सी बघूयात. आता बी विधान चुकीचं आहे तर लगेच मग आपल्याला त्यांनी बरोबर विचारलेले आहेत. तर बी चुकीचं आहे, बी चुकीचं आहे. म्हणजे आपल्याकडे पर्याय काय राहतात? ए, सी, डी आणि फक्त ए. तर असे आता बघूयात सी ऑप्शन काय सांगण्यात आहे. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी. तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, तर ती 800 किलोमीटर आहे. तर बरोबर आहे हे, म्हणजे सी विधान बरोबर आहे. नंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर हे देखील विधान बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे हा पीवायक्यूचा भाग देखील आहे आणि आपल्या नॉर्मल स्टडीचा अभ्यासाचा भाग आहे देखील आहे हा, त्यामुळे हे माहीत असणं गरजेचंच आहे. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 बरोबर मिळतो. कारण सी आणि डी विधाने फक्त आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळत आहेत बरोबर. त्यानुसार आपल्याला ए देखील घेऊन जायचं आहे. तर महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. आता हा आपण पाठच करून ठेवायचा आहे. अक्षवृत्तीय विस्तार किती आहे? अक्षवृत्तीय हा कमी आहे, अक्ष कमी आहे रेखापेक्षा, अक्षय कमी आहे रेखापेक्षा, असं लक्षात ठेवा तुम्ही. तर 11व्याचा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 12वा प्रश्न बघूयात. पुढील पर्वत शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम लावा. आणि तिथं उतरता विचारलं की चढता विचारलं, ते थोडंसं लक्ष घेतलं पाहिजे आपण. पर्वत शिखरं दिलेली आहेत आणि त्यांचा उतरता क्रम विचारला आहे, म्हणजे सर्वात मोठ्याकडून सर्वात छोट्याकडे. आता पर्याय जर बघितले आपण तर मकालू, नंदादेवी, अन्नपूर्णा, बद्रीनाथ. तर याच्यात आपल्याला माहीत असेल मकालू हे दिलेल्या पर्यायांपैकी सर्वात उंच शिखर आहे. तर मग आपल्याला ऑप्शनमध्ये काय, तर पहिल्यांदा ए मिळाला पाहिजे. तर ए कुठे मिळत आहे बघा, ए इथं ए मिळत आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये. इथं ए नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला ऑप्शन योग्य ठरणार आहे. एकाच ठिकाणी त्यांनी काय ए पहिल्या स्थानी दिलेला आहे. त्यानंतर 2 नंबर कोणाचा लागणार आहे, तर अन्नपूर्णा. 3ऱ्या क्रमांकावर लागेल नंदादेवी आणि 4थ्या क्रमांकावर बद्रीनाथ. नंतर 13वा प्रश्न बघूयात. भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा आहे? आता या संबंधित 12व्या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं आपण तर काय मिळणार आहे? पर्याय क्रमांक 3. नंतर 12वा प्रश्न बघूयात. भारताची खालीलपैकी कोणत्या एका देशाशी सर्वात जास्त लांब सीमा लाभलेली आहे? तर हे एका ट्रिकच्या व्हिडिओमध्ये देखील आपण सांगितलेलं होतं. तर बचपने एम बी ए शेवटी त्याचं. तर याच्यामध्ये काय तर पहिलं बीसाठी काय तर हे बांगलादेश आपण लक्षात ठेवलं होतं. तर त्यानुसार बांगलादेश हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तर याची जवळपास 4,096 किलोमीटरची आपल्याला याच्यासोबत सीमा लाभलेली आहे. त्यानुसार 13व्याचं मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. म्हणजेच काय तर सर्वात जास्त भूसीमा कोणाची, तर बांगलादेशची. आणि सर्वात कमी कोणाची विचारली तर ती कोणाची असणार आहे? MBA शेवटी म्हणजे कोण असणार आहे, तर अफगाणिस्तान हा हे त्याचे सर्वात कमी याचं उत्तर असणार आहे. आता याच्यातच तुम्हाला आता जसा याचा क्रम विचारला उतरता क्रम, तर तसाच
प्रश्न हा देशाच्या इथं आपल्याला जे काय सीमा लागून आहेत तर त्या देशांच्या उतरत्या क्रमानुसार म्हणजे ज्या लांबीच्या उतरत्या क्रमानुसार विचारला जाऊ शकतो, तर ते देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नंतर 14वा प्रश्न बघूयात. आता हा लोकसंख्येवरील प्रश्न आहे. 2011ची जनगणना झाली होती. त्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्हे आणि तेथील शेकडा शहरी लोकसंख्या आणि जिल्हे यांचं त्यांनी जोड्या लावण्यासाठी दिलेलं आहे. आता बघितलं आपण तर अहिल्यानगर, तर अहिल्यानगरला काय मिळणार आहे, तर 20.10. एक कॉमन सेन्स देखील लावू शकतो आपण याचं क्षेत्र, किंवा आपल्याला आपण तिथले स्थानिक असेल तर आपल्याला थोडासा अंदाज येतोच. तर याचं योग्य उत्तर आहे 14व्याचं पर्याय क्रमांक 3. कारण अहिल्यानगरचं 20.10 तर त्याच्यातच आपल्याला उत्तर मिळून जाईल ते. नंतर यवतमाळचं आहे तर 21.59, यवतमाळ 21.59, सातारा आहे 18.98 आणि लातूरचा किती आहे तर 25.47. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळेल. 15वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती लिपी संथाली भाषेमध्ये वापरली जाते? तर हा करंट अफेअरचा देखील रिलेटेड क्वेश्चन म्हणता येईल, न्यूजमध्ये देखील राहिलेला आहे हा. तर संथाली भाषेची लिपी कोणती आहे तर ती ओल चिक्की लिपी आहे, ओल चिक्की. आता हा तुम्हाला माहीत नसेल तरी देखील ऑड मॅन आउट करायचं लगेच. बिल्लू आहे की ओल चिक्की, ब्रेल, कोटा. समजा हे जर उत्तर नसतं त्यांनी तिथं काहीतरी फक्त चिक्की एवढंच उत्तर दिलं असतं त्यांनी ऑप्शन, किंवा ओल एवढंच दिलं असतं. तर काहीतरी वेगळं ऑप्शन वाटत आहे तर त्यानुसार देखील तुम्ही तुक्का मारायचा असेल तर त्याला घेऊन जाऊ शकता. तर 15व्याचा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 16वा प्रश्न बघूयात. इथं देखील जोड्या जुळवल्या त्यांनी सांगितलं आहे. त्याच्यातील जे आपल्याला माहीत असेल अगोदर त्यांची जोडी लावून घ्यायची. तर छत्रपती संभाजीनगर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सिटी ऑफ गेट्स आहेत, 52 दरवाजांचे शहर, सिटी ऑफ गेट्स. तर डी साठी 3 बघा, डी साठी 3 कुठे दिसत आहे तर 2 ऑप्शनमध्ये दिसत आहे डी साठी 3. इथं एक 3मध्ये आणि 4मध्ये. आता भंडारा जर बघितला आपण तर तलावांचा जिल्हा सर्वांनाच माहिती आहे, तलावांचा जिल्हा भंडारा. तर ए साठी 4 बघा, ए साठी 4 कुठे मिळत आहे तर दोन्ही ठिकाणी ए साठी 4 मिळत आहे. नंतर बघूयात आता यशवंत तलाव जर बघितला आपण तर त्याचं उत्तर मिळेल आपल्याला यशवंत तलाव नंदुरबार. यशवंत तलाव नंदुरबार असणार आहे. आणि उदयपूर काय असणार आहे तर सिटी ऑफ लेक्स. तर याचं उत्तर काय मिळेल आपल्याला बघा आता मग. ए साठी 4, बी साठी 1, म्हणजे सी साठी 2, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर मिळेल. तर 16व्याचा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. तर पुढील प्रश्नाकडे जाऊयात. म्हणजेच काय, भंडारा तलावांचा जिल्हा, नंदुरबार यशवंत तलाव, उदयपूर सिटी ऑफ लेक्स आणि छत्रपती संभाजीनगर काय असणार आहे तर सिटी ऑफ गेट्स. तर त्यानुसार 16व्याचा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 17वा प्रश्न बघूयात आता. खालील विधाने पहा. तर चला बघूयात खालील विधाने. फॅमिन कमिशनच्या शिफारशीनुसार कृषी खात्याची स्थापना जून 1881 मध्ये केली गेली. आता इथं थोडंसं मायन्यूट लेवलला आयोगानं चुकवलेलं आहे आणि तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये हे माहितीच असेल याची काही गॅरंटी नाही. कारण इथं विषय झालेला असा आहे की फॅमिन कमिशन जे आहे तर ह्याची फॅमिन कमिशनची स्थापना झाली होती 1881ला. 1881ला फॅमिन कमिशन स्थापन झालं. त्यांनी शिफारस केली 1883 मध्ये. त्यानुसार 1883ला जी काय कृषी खात्याची स्थापना झालेली होती त्यानुसार हे 1881 चुकीचं ठरेल. तरी देखील आपल्याला याच्यातून एक कंटेंट मिळवण्यासाठी काय तर कृषी खात्याची स्थापना असा प्रश्न विचारू शकतो आयोग की कृषी खात्याची स्थापना खालीलपैकी कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली आणि खाली 4 कमिशनचे नावं देतील. त्यामध्ये फॅमिन कमिशन हे देखील ऑप्शन राहील. तर तुम्हाला उत्तर काय फॅमिन कमिशन निवडायचं आहे. कारण याच्यामधून जे काही PYQ आहे त्याच्यामधून मिळणारा कंटेंट आपल्या नोट्समध्ये ॲड झालाच पाहिजे. तो एखादं पुस्तक तुम्ही कमी वाचलं तरी चालेल, पण जे काही PYQ आहे तर PYQ मधला कंटेंट हा आपल्या नोट्समध्ये ॲड झालाच पाहिजे. तर ए विधान त्यानुसार चुकीचं ठरेल कारण वर्ष चुकीचं आहे. नंतर महाराष्ट्र कृषी आयुक्त कार्यालय मुकुंदनगर पुणे येथे आहे. तर हे मुकुंदनगरला नसून हे शिवाजीनगर पुणे येथे आहे. इथं देखील आयोगानं मायन्यूट लेवलला चुकवलेलं आहे. तर हे चुकीचं ठरतं, मुकुंदनगरला कार्यालय नाही त्याचं. नंतर कृषीभूषण पुरस्कार माजी मुख्यमंत्र्यांच्या नावाने दिला जातो. तर हे बरोबर आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जे आहेत यांच्या नावे आपल्याला काय कृषीभूषण पुरस्कार दिला जातो, वसंतराव नाईकांच्या नावे. म्हणजेच काय तर फक्त विधान सी बरोबर ठरणार आहे. तर 17व्याचं मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर.
नंतर 18वा प्रश्न बघूयात. योग्य जोड्या लावा. त्यात जिल्हे आणि लिंग गुणोत्तर प्रमाण दिलेलं आहे त्यांनी. जिल्हे आणि लिंग गुणोत्तर प्रमाण. तर याच्यामध्ये बघितलं आपण तर पुणे जिल्ह्याचं काय 915. नंतर रत्नागिरीचं आपल्याला माहिती सर्वात जास्त असणार आहे रत्नागिरी 1122. नंतर अहिल्यानगरचा आहे 939 आणि नागपूरचा काय तर 951. आता याच्यातून आपल्याला जे माहिती असेल त्यानुसार पहिल्यांदा जोडी लावून बघायची. तर बी साठी 4 बघा. बी साठी 4 कुठे मिळतोय का, तर फक्त 3 आणि 4 मध्ये मिळत आहे बी साठी 4, कारण रत्नागिरीचं सर्वांना माहिती आहे की सर्वात जास्त असणार आहे. तर पुण्याचं 915 म्हणजे ए साठी 3 दोन्ही ठिकाणी दिलेलं आहे. जर अहिल्यानगर कम्पॅरेटिव्हली नागपूरपेक्षा काय कमीच असणार आहे, त्यानुसार सी साठी 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळेल. तर त्यानुसार आपल्याला काय तर 18वेच मिळेल, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 19वा प्रश्न बघूयात. आता हे जे मेजर सिटी आहेत तर यांचं आपल्याला हे लिंग गुणोत्तर माहिती असणं गरजेचं आहे. नंतर 19वा प्रश्न बघूयात. जिल्हे आणि जलविद्युत प्रकल्प. आता सोलापूर सर्वांनाच माहिती आहे, उजनी प्रकल्प आहे तिथं. नंतर रायगडचा काय कोणता असणार आहे तर भिरा आणि भिवपुरी. सोलापूरचा आहे उजनी. तर एनुसार बघायला गेलं 4 जोडी जुळते का कुठं बघायची. एनुसार 4 ते 3 ठिकाणी आहे. दुसरी बघूयात अजून. तर साताऱ्याचा कोणता आहे कन्हेर. साताऱ्याला कन्हेर बी साठी 1 तरी देखील आपल्याकडे 2 पर्याय शिल्लक राहतात, 4 आणि 1. नंतर रायगडला कोणता आहे तर भिरा भिवपुरी रायगड. सी साठी 2 बघा. सी साठी 2 म्हणजे पर्याय क्रमांक 4 मध्ये मिळत आहेत. तर 19 मिळेल पर्याय क्रमांक 4. आणि सांगलीचा कोणता आहे तर वारणा. आता आपण इथले स्थानिक असाल तर आपल्याला लगेच माहिती असते की सोलापूरला उजनी आहे, साताऱ्याला कन्हेर, रायगडला भिरा, सांगलीला वारणा. तर त्यानुसार 19चा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर मिळेल. नंतर 20वा प्रश्न बघूयात. मासेमारी बंदर आणि त्यांचे जिल्हे विचारलेले आहेत त्यांनी. आता हे डहाणू जे आहे तर हे पालघरमध्ये येते बघा. डहाणू पालघर हे न्यूजमध्ये देखील होतं, त्यामुळे करंट अफेअरमध्ये देखील आपल्या वाचण्यातलं असणार आहे हे. नंतर आता डहाणूसाठी पालघर तर ए साठी 2 लावून बघा कुठं मिळते ऑप्शन, तरी 1 इलिमिनेट होत आहे. नंतर विजयदुर्ग माहिती आहे आपल्याला, सिंधुदुर्ग म्हणजे डी साठी 3 कुठे मिळत आहे तर आपल्या 1 आणि 3 मध्ये मिळत आहे, डी साठी 3. नंतर माहीम माहिती आहे आपल्याला, माहीम कुठे तर मुंबईमध्ये आणि दाभोळ कुठं रत्नागिरी. म्हणजे बी साठी 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर मिळत आहे. तर 20चं मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. डहाणू पालघर, माहीम मुंबई, दाभोळ रत्नागिरी आणि विजयदुर्ग हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. नंतर 21वा प्रश्न बघूयात. महाराष्ट्र सहकारी अधिनियम. आता हे इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुरू होतील, इथून 10 प्रश्न. तर महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960 नुसार खालीलपैकी कोणते सहकारी संस्थांचे अंकेक्षण करण्याचा उद्देश नाहीत. आता हे तुमच्या अभ्यासाचा भाग नसला तरी आपल्या कॉमन सेन्सनं सोडवण्यासारखे प्रश्न आहेत. तुम्ही अभ्यास करून जाल, एखादं पुस्तक वाचून जाल आणि असे प्रश्न सोडवले जाल तर याची काही शाश्वती नाही, पण आपला कॉमन सेन्स वापरून आपण अशा कॅटेगरीतले प्रश्न सोडवू शकतो. तर बघूयात. अंकेक्षण संस्थांचे म्हणजे उद्देश काय असं विचारले त्यांनी. तर थोडासा निगेटिव्ह असणारा, आपल्यालाच तो मनाला न पटणारा असा उद्देश दिसून येतो, लगेच ओळखून येतो तो की त्याचा उद्देश नसणार आहे. तर ए उद्देश काय सांगत आहे तर सहकारी कायद्यानुसार नोंदणी झालेल्या सहकारी संस्थांनी हिशेबाची सर्व पुस्तके नियमानुसार ठेवली किंवा नाही हे तपासणे. तर हेच अंकेक्षणाचं काम आहे, हे बरोबर आहे. नंतर बी काय सांगतोय, सहकारी संस्थांचे व्यवस्थापन सहकार कायद्याप्रमाणे आणि सहकाराच्या तत्वानुसार होते किंवा नाही हे तपासणे. तर हे देखील अंकेक्षणाचं कामच आहे. तर ए आणि बी मध्ये तरी काही चुकीचं दिसत नाही. नंतर सी बघा. सहकारी संस्थेत गैरव्यवहार आढळल्यास संचालकांना जबाबदार धरून आर्थिक दंड करणे. तर हे चुकीचं वाटते. तुम्ही फक्त तिथं ऑडिट करू शकता, काय कारवाई करायची तर ते बाकीचं जी यंत्रणा संबंधित ती ठरवून घेईल. अंकेक्षण जे काय करतात त्यांना असा दंड देण्याचा काही अधिकार नसतो, त्यामुळे सी विधान चुकीचं ठरेल. नंतर सहकारी संस्थांच्या जमा खर्चातील चुका आणि अफरातफरीचे व्यवहार शोधणे. तर हे बरोबरच आहे, अंकेक्षणाचा एक भागच आहे तो. त्यामुळे फक्त विधान सी जे आहे ते चुकीचं आहे आणि आपल्याला तेच विचारले त्यांनी, उद्देश नाही म्हणून. तर ए बी डी हे उद्देश आहेत. उद्देश नसणारा कोणता आहे तर सी फक्त, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 फक्त सी. तर 21चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर आता हा इकॉनॉमिक सर्वे जो आहे आपला आर्थिक पाहणी, तर त्याच्याबाबत प्रश्न विचारला आहे त्यांनी 2023-24.
आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी 24-25 किंवा 24-25ची करणं गरजेचं आहे. तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी सन 2023-24 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात डॅश डॅश कराचा सर्वाधिक हिस्सा आहे. तर सर्वांनाच माहिती आहे 2023-24 मध्ये काय तर GSTचा सर्वाधिक आपल्या सहभाग राहिलेला आहे. तर GST म्हणजे वस्तू व सेवा कर, म्हणजेच 22चा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 24वा प्रश्न बघूयात. आता हा देखील आयोगाने या अगोदर प्रश्न विचारलेला आहे. तर भारतातील औद्योगिक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या जोड्या लावायला विचारले त्यांनी. IFCI म्हणजेच भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, तर याची स्थापना 1948 साली झालेली आहे. 1948 म्हणजेच ए साठी आपल्याला मिळेल 2 पर्याय 1948. तर हे देखील तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ॲड करून ठेवा. इकॉनॉमिक्स पॉईंटमध्ये IDBI, IFC, यामध्ये ICICI दिलेले नाही, ते देखील तुम्ही ICICI ते देखील ॲड करून ठेवा. ते देखील आयोगाने वारंवार विचारलेले आहेत. तर ए साठी 2 बघा कुठे मिळत आहे. ए साठी 2 पर्याय क्रमांक 2 एकच पर्याय तसा. तर 23चा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर मिळेल. त्यासोबतच IDBIची स्थापना 1964 साली झालेली आहे. 1964 म्हणजेच पर्याय क्रमांक 1. तर 23चा त्यानुसार पर्याय क्रमांक 2 इथं काय आपल्याला योग्य उत्तर मिळणार आहे. नंतर 24वा प्रश्न बघूयात. भारत रोजगार अहवाल 2024 संबंधित योग्य विधान किंवा विधाने ओळखा. भारत रोजगार अहवाल, तर हा अहवाल 1 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध झाला. तर हा 1 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला होता, त्यामुळे ही तारीख चुकीची आहे तिथं. नंतर हा अहवाल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि मानवी विकासासाठीची संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. काहीच चुकीचं वाटत नाही, बरोबर घेऊन चला. अहवालात वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानामुळे श्रमिक बाजारपेठेवरील वाढत्या अस्थिरतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. काही चुकीचं वाटत नाही, बरोबर घेऊन चला. म्हणजेच काय तर बी आणि सी तर बरोबर वाटत आहेत, ए चुकीचं आहे. जरी तुम्हाला ए चुकीचा वाटला नाही तरी देखील काहीतरी एलिमिनेट करायचं आहे आपल्याला, कारण ABC असा कुठल्याच पर्यायामध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला नाही. म्हणजे ऑल ऑफ दी अबव कुठं ऑप्शन दिलेलंच नाही, म्हणजे काहीतरी चुकीचं आहे, याच्यात एवढं फिक्स आहे. आता खालचे बी आणि सी विधान तुम्ही वाचले तर याच्यामध्ये काही चुकण्यासारखी जागाच नाही तिथं त्यांना कोणती, पण इथं तारीख चुकवण्यासारखी आहे, तर त्यांनी तारीखच चुकवलेली आहे. तर बी आणि सी हे पर्याय योग्य आहेत. तर 24चा मिळेल पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर पुढील प्रश्न बघूयात. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी 2023-24 अहवालानुसार सेंद्रिय शेती उत्पादनात अखिल भारतात महाराष्ट्र राज्य हे 27% हिश्श्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथं काय आपला दुसरा क्रमांक आहे तो. तर पहिला क्रमांक कोणाचा लागतो तर मध्य प्रदेश हे पहिल्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र जे आहे ते 27% काय दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानुसार 25चा मिळेल पर्याय क्रमांक 2 इथं योग्य उत्तर. नंतर 26वा प्रश्न बघूयात. खालील विधाने विचारात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना सन 1935 मध्ये करण्यात आली. नंतर बघूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये करण्यात आली. भारतातील प्रमुख 14 व्यापारी बँकांचे जुलै 1959 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर जुलै 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. तर जे बरोबर आहे ते अगोदर शुअर शॉट घेऊन चला. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबईत आहे, ते बरोबर आहे. तर रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबईमध्ये, म्हणजे डी बरोबर आहे. डी बरोबर असणार म्हणजे CD आणि ACD. आता सी देखील बरोबर ठरतो. आता फक्त ए निवडायचं आपल्याला, ए बरोबर आहे किंवा नाही. आता इथं बघितलं आपण तर सी आणि डी तर बरोबरच आहेत. आपल्याला काय फक्त आता ए आणि बी पैकी, तर बी देखील आपल्याला गरजेचं नाही आहे. तरी देखील याच्यामध्ये बघितलं तर 1959च्या ऐवजी काय पाहिजे तिथं 1969ला राष्ट्रीय बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं, त्यामुळे बी विधान चुकीचंच आहे. परंतु आपल्याला ए विधान हे कन्फर्म माहिती असणं गरजेचं आहे, कारण 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे त्यापैकी इलिमिनेशनसाठी. तर ए माहितीच पाहिजे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1935 मध्ये झाली, हे बरोबर आहे. 1934चा कायदा आहे तो, 1934चा कायदा आणि 35ला स्थापना. तर ए देखील बरोबर आहे, म्हणजेच ACD असा पर्याय मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. ACD पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर 26चा आहे पर्याय क्रमांक 4. 27वा प्रश्न बघूया आता. राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशेबासाठी 1993-94 या मूळ वर्षाऐवजी CSO द्वारे कोणत्या सुधारित वर्षाचा वापर करण्यात आला, जे काय आपलं बेस इयर म्हणतो आपण. तर त्या कोणतं इयर म्हणून 93-94च्या वर्षानंतर कोणतं इयर हे बेस इयर म्हणून वापरलं होतं, तर असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे.
आता कोणतं तरी एकच बेस इयर वापरला असणार आहे, त्यामुळे बी आणि सी, आता बघा बी 97-98 आणि सी 99-2000 हे ऑप्शन नसलंच पाहिजे. कोणतं तरी एकच बेस इयर असणार आहे, कारण याच्यानंतर कोणतं बेस इयर आलं तर कोणतं तरी एकच असणार आहे. 2 असणार आहेत का तर ते चुकीचं ठरतं. त्यानुसार आपण 3 इलिमिनेट केला. आता याच्यामध्ये बघितलं तर हा फॅक्च्युअल रेट आहे थोडासा, तर याचं पर्याय क्रमांक उत्तर मिळेल आपल्याला 4 सी फक्त, म्हणजे 1999 ते 2000 हे बेस इयर आहेत. याच्या अगोदर जे काही बेस इयर झाले होते ते तुम्ही थोडंसं नजरेखालून घालावं आपल्या. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 इथे योग्य उत्तर आहे. 1993-94चं जे काही मूळ वर्ष होतं तर त्यानंतर कोणतं वर्ष आलं तर डायरेक्ट 1999 ते 2000, म्हणजेच पर्याय क्रमांक आपला 4 बरोबर असणार आहे. तर 27चा आहे पर्याय क्रमांक 4. 28वा प्रश्न बघूयात. आता बेस इयर कशासाठी वापरलं जातं, तर इन्फ्लेशन जे काय असतं आपलं किंवा इन्फ्लेशन मॅनेज करण्यासाठी आपण जे आपलं GDP असेल किंवा नॅशनल इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणतं एक बेस इयर वापरतो आपण, तर ते 1999 ते 2000 हे बेस इयर वापरलं होतं. 28वा प्रश्न बघूयात. गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 डॅश डॅश कायदा लागू केला. आता कोणता कायदा लागू केला महाराष्ट्र शासनाने, तर मैत्री कायदा आहे बा, मैत्री कायदा हा लागू केलेला आहे. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर राहील. नंतर 29वा प्रश्न बघूयात. 29वा प्रश्न काय सांगत आहे, पंचवार्षिक योजना व विकासाचे निर्धारित लक्ष, जे काय पंचवार्षिक योजना आहेत आणि त्याचं टार्गेट किती ठेवलं होतं त्याच्याबद्दल जोड्या लावायला विचारले. हा रिपीटेडली आयोगाचा प्रश्न विचारला जातो आयोगाकडून. तर याच्यामध्ये बघितलं आपण ते शेवटची योजना आहे ह्याचं तरी माहीत पाहिजे आपल्याला. 12वी योजना झाली होती 2012 ते 17 किंवा 5वी योजना, किंवा एक प्रकारे त्याचं टार्गेट किती सेट केलं होतं आणि कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला ते अचीव झालं, आपलं साध्य केलं ते टार्गेट, ते एक माहीत असणं गरजेचं होतं. तर याच्यामध्ये बघितलं आपण तर 12व्या योजनेचं जर बघितलं तर याला तेवढंच टार्गेट आहे बघा, 8.0 एवढंच टार्गेट दिलेलं होतं, निर्धारित लक्ष होतं ते टार्गेट ठेवलेलं. नंतर यांच्या आहेत अशा जोड्या दिलेल्या आहेत. 5व्या योजनेमध्ये 4.4 होतं, 6व्या योजनेमध्ये 5.2, 9वी योजना जी आहे 6.5 होतं. आपण सगळ्या 12ही योजनांचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे बघा, त्याच्यामध्ये हे सर्व डाटा आपण कव्हर केलेलाच आहे. तिथून देखील तुम्ही हे रिव्हिजनसाठी नक्कीच बघू शकता. आता याच्यामध्ये एक तुम्ही ट्रेंड समजून घेतला तर बघा, आपण मागच्या वेळेसपेक्षा पुढच्या येणाऱ्या योजनेमध्ये टार्गेट हे जास्तच ठेवलेलं आहे बघा. 5व्या योजनेत 4.4 आहे, तर 6व्यामध्ये 5.2, 6.5, नंतर 8.0. तर ह्या पद्धतीने आपण देखील त्याला लक्षात ठेवू शकतो. तर 29चा काय मिळणार आहे आपल्याला, पर्याय क्रमांक 1, 1, 2, 3, 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. याच्यानंतर देखील याच्यावर कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तरी आपला चुकला नाही पाहिजे. तर PYQचा एवढा डिटेल अभ्यास करून ठेवा तुम्ही. PYQचा तुम्ही जेवढा जास्त डिटेल अभ्यास कराल तेवढा तुम्हाला बाकीचे पुस्तक वाचण्याचा, म्हणजे बाकीचे पुस्तक तुम्हाला कमी वाचावे लागतील. तर त्यामुळे PYQ जेवढा जास्त होल्ड आहे तेवढे तुम्ही रिझल्टच्या जवळ आहेत. तर 29चा आहे पर्याय क्रमांक 1. नंतर 30वा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लेखपालनाच्या फायद्यासंबंधित योग्य आहेत. तर योग्य आहेत लेखपालन म्हणजे कोणते, तर अकाउंटिंग बेनिफिट्ससाठी फायदेशीर आहेत. तर सर्व आर्थिक व्यवहाराच्या नियमित नोंदी झालेल्या असल्यामुळे ही माहिती भविष्यकाळात संदर्भासाठी वापरता येते. बरोबर आहे, कारण संदर्भासाठी भविष्यकाळात वापरत आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट वाटत आहेत, जरी आपल्या वाचण्याच्या पलीकडचे असतील तरी देखील त्याच्यातून काहीतरी फायदा होण्यासारखा वाटत आहे सेंटेन्समधून, त्यामुळे ती बरोबर घेऊन जायची आहेत. नंतर बी विधान काय सांगत आहे, तर पुरावा म्हणून देखील खातेपुस्तकातील माहितीचा उपयोग करता येतो. बरोबरच आहे. त्यानंतर स्मरणशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही, त्यामुळे व्यवहारात सातत्य टिकून राहते. काही लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. रेकॉर्ड राहिला तर काय होतं, आपल्या भविष्यात त्याचा सातत्य टिकून राहतं आणि त्याचा फायदा होतो. त्यामुळे सी विधान देखील बरोबर आहे. डी विधान काय सांगत आहे, तर आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. तर डी विधान चुकीचं आहे बघा, आर्थिक व्यवहारात नियंत्रण ठेवणे शक्य होते त्याच्यामुळे. तर डी चुकीचं आहे. ए, बी, सी बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 योग्य राहील. 30चा आहे पर्याय क्रमांक 2. नंतर 31वा प्रश्न बघूयात. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवण्यासाठी शासन डॅश डॅश राबवित आहे. तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती, तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आहे की प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण आहे की किसान क्रेडिट कार्ड आहे की पोषण मिशन. आता पोषणचा जर संबंधच येणार नाही, किसान क्रेडिट कार्डचा पण विशेष नाही, लोनसाठी आधी ह्या 2 योजनेमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं.
तर तेलबिया आणि कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना सुरक्षितता पुरवायची आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर ते 31वा जागा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान पर्याय क्रमांक 2. 32वा प्रश्न बघूयात. भारत सरकारच्या 2024-25 अर्थसंकल्पातील प्रमुख बाबींच्या खर्चाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. शिक्षणावरील खर्चापेक्षा ऊर्जेवरील खर्च जास्त आहे आणि शिक्षणावरील खर्चापेक्षा आरोग्यावरील खर्च कमी आहे. आता हे तुम्हाला माहिती असेल, याची काही गॅरंटी नाही, पण 2024-25च्या बजेटमध्ये हे तुम्ही अभ्यासणं गरजेचं होतं. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्ही तसंच त्या परीक्षेच्या अगोदरच्या वर्षाचं जे काही त्या वर्षाचं जे काही बजेट आहे तर ते आणि इकॉनॉमिक्स सर्वे मागील वर्षाचा तो दोन्ही वाचून ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचा फॅक्च्युअल डेटा तुमचा त्याच्यातून कव्हर होणार आहे. तर संबंधित प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. केवळ बी हे त्याचं योग्य उत्तर आहे. नंतर 33वा प्रश्न बघूयात. भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? तर हा रिपीटेड PYQ आहे बघा. हा कोणते इंडियन अकाउंट अँड ऑडिटिंगमधले इन्स्टिट्यूशन हायेस्ट, तर ते आहे आपला CAG कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. तर 33 आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 34वा प्रश्न बघूयात. भारतातील मृत्यूदर कमी होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? महामारी नियंत्रण आहेच. मलेरिया आणि क्षयरोगांच्या घटनांमध्ये घट बरोबर आहे. नंतर आता ए आणि बी तर शुअर आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीचं आपण लॉजिक सांगू शकत नाही. नंतर शिक्षणाचा विस्तार व साक्षरतेतील वाढ हे बरोबरच आहे. ABD बरोबर आहेत. ABD म्हणजे तसाच पर्याय निवडायचा आपल्याला. पर्याय क्रमांक 4. तर 34 आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. कारण एकत्र कुटुंब पद्धतीचं काही डायरेक्ट लॉजिक लागत नाही, त्याचा काही संबंध दिसत नाही मृत्यूदरामध्ये कमी होण्याच्या कारणामध्ये. त्यामुळे ABD ही विधाने बरोबर आहेत. नंतर केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने हा महसुली जमेचा एक प्रमुख घटक आहे. खालीलपैकी कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? कोणत्या अनुदानाचा त्यात समावेश होतो? केंद्र पुरस्कृत योजना अनुदाने, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार अनुदाने, घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने आणि इतर अनुदाने. तर 35 जर बघितलं आपण तर याच्यामध्ये सर्वच अनुदानांचा समावेश होतो. केंद्र पुरस्कृत अनुदाने असतील किंवा केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जी काही अनुदाने असतात, नंतर घटनात्मक तरतुदीनुसार अनुदाने आणि इतर अनुदाने या सर्वांचा समावेश यामध्ये होतो. नंतर 36वा प्रश्न बघूयात. सप्टेंबर 2024मध्ये भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात विश्वशांती बुद्ध विहार हे उद्घाटन केलेले आहे? तर करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा हा. तर तुमचा हा थोडासा आउटडेटेड असू शकतो आता, पण त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे. तर 36चा काय मिळणार आपल्याला? उदगीर म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर उदगीर येथे त्यांनी काय विश्वशांती बुद्ध विहारचे उद्घाटन केलेलं होतं. तर राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रात एखाद्या गावात घटना होते तर ती आपल्याला नक्कीच माहिती असणं गरजेचं आहे. तर 36चा मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 37वा प्रश्न बघूयात. भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म कोणत्या राज्यात विकसित केलेले आहे? तर लॅव्हेंडर फार्म कुठं असणार आहे? तर ते आहे जम्मू काश्मीर. तर पर्याय क्रमांक 4 त्याचे योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीरमध्ये. कोणत्या कंपनीला अलीकडेच तिच्या सोलर फ्लोअर मिल या नव्या उत्पादनाचे पेटंट मिळाले आहे? सोलर फ्लोअर मिल याचं पेटंट कोणाला मिळालेलं आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे शक्ती पंप. शक्ती पंप हा करंट अफेअरचा प्रश्न आहे त्यावेळेचा. तर 38चा आहे पर्याय क्रमांक 3. की तुम्ही परिक्रमा वाचत असाल तर त्याच्यामधून कव्हर झालेलेच असणार आहे हे प्रश्न सर्व. नंतर 39वा प्रश्न बघूयात. 19वी अलिप्त राष्ट्र चळवळ नॉन अलाइन मुव्हमेंट ही शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर 19वी नाम परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर कंपाला युगांडा येथे. नंतर 40वा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी कोणत्या अभ्यासांशी प्रसिद्ध अभ्यासक रणजित गुहा हे संबंधित आहेत? तर रणजित गुहा हे कोणत्या अभ्यासासंबंधित आहेत असा त्यांचा प्रश्न आहे. तर ते आहेत सबाल्टर्न अभ्यास करंट अफेअरचा प्रश्न आहे बघा हा. तर 40चा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 41वा बघूयात. 75वा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कारांना मान्यता प्रदान केली? तर पद्म पुरस्कारावर दरवर्षी आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे ह्या वर्षी जे काही पद्म पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये एकदम डिटेल आकडा महाराष्ट्रातील किती आहेत, पद्मविभूषण किती, पद्मश्री किती आणि पद्मभूषण किती, त्या सर्वांचा आकडा तुम्ही एकदा पाठच करून ठेवा, तो लिहून ठेवा.
तर 41चा काय पर्याय 1 क्रमांक उत्तर योग्य आहे त्याचं. 132 पद्म पुरस्कारांना मान्यता देण्यात आलेली आहे. तर यावर्षीच्या राज्यसेवेमध्ये देखील हा पद्म पुरस्कारावर प्रश्न विचारला होता आणि तो आकड्यावरच प्रश्न विचारलेला आहे आयोगाने ह्या वर्षी. त्यामुळे तुम्ही आकडे थोडेसे डिटेल करून ठेवा. अगोदर कसं व्हायचं की आयोग थोडंसं व्यक्तीवर हा पुरस्कार कोणाला भेटला असं विचारलं जायचं, पण आता पद्म पुरस्कारावर बघितलं तुम्ही लेटेस्ट प्रश्न तर ते आकड्यावर आहेत, किती पद्म भेटले, किती विभूषण भेटले. तर 41चा पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. नंतर 42वा प्रश्न बघूयात. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024मध्ये अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचे विजेते कोण होते? तर हे कोण होते? तर जानिक सिन्नर आणि अरिना सबालेंका. जानिक सिन्नर आणि अरिना सबालेंका. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे त्याचं. नंतर 43वा प्रश्न बघूयात. आता हे थोडंसं डोक्यावरून जात असं मित्रांनो, पण हे त्यावेळेचा करंट अफेअरचा भाग होता, त्यामुळे ते वाचनातलं असणार आहे त्यावेळेचं. तुम्ही आता त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. याच्या करंट अफेअरच्या प्रश्नामधून एवढंच लक्षात ठेवा की प्रश्न कोणत्या टाईपमध्ये विचारले जात आहेत. तर येणाऱ्या एक्झामसाठी आपण त्या पद्धतीने आपल्याला करंट अफेअर अभ्यास करणं गरजेचं आहे. नंतर 43वा प्रश्न बघूयात. कोणत्या संस्थेने संयुक्तपणे PhD विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी बीम रेन उपक्रम सुरू केलेला आहे? तर हे कोणी सुरू केलेलं आहे बीम रेन? तर परराष्ट्र मंत्रालय म्हणजे एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आणि बिमस्टेक जे आहेत बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था त्यांनी सुरू केलेलं आहे. तर त्याचं काय असणार आहे? 43चा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर असणार आहे. त्याला बिमस्टेक म्हणण्याऐवजी त्याला बे ऑफ बेंगाल इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन प्रोग्राम, तर त्या अंतर्गत बंगालच्या उपसागराचा आंतर सहकारी संस्था कार्यक्रम जे आहे त्यांनी हा प्रोग्राम सुरू केलेला आहे बीमरेन. तर 43 आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. नंतर 44वा प्रश्न बघूयात. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रमुख प्रायोजक कोण होते? तर प्रमुख प्रायोजक कोण होते? तरी सर्व त्याचे प्रायोजक राहिलेले आहेत रिलायन्स फाउंडेशन, आदित्य बिर्ला कॅपिटल आणि अदानी समूह आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर हे सर्वच म्हणजे पर्याय क्रमांक 4मध्ये दिलेली आहेत. तर 44चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. 45वा प्रश्न बघूयात. 2024चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2024चा रसायनशास्त्रामधील. तर रसायनशास्त्रामधील पुरस्कार दिला जाणार डेव्हिड बेकर, डेमिस हसाबीज आणि जॉन जम्पर. तर 45चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 46वा प्रश्न बघूयात. नोव्हेंबर 2024 अखेर आशियाई विकास बँकेचे, एशियन डेव्हलपमेंट बँक जे आहे तर तिचे अध्यक्ष कोण होते नोव्हेंबर 2024मध्ये? तर ते होते आपले मासात्सुगु असाकावा. मासात्सुगु असाकावा पर्याय क्रमांक 1मध्ये दिलेले आहेत. तर 46चा आहे पर्याय क्रमांक 1. नंतर 47वा प्रश्न बघूयात. लोकपालचे अध्यक्ष म्हणून फेब्रुवारी 2024मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली? हे सर्वांनाच माहिती आहे, अजय माणिकराव खानविलकर. जरी माहीत नसेल तरी बघा तुम्ही एक्सप्लेनेशन जास्त दिलेलं आहे बघायचं, पूर्ण नावामध्ये दिलेलं आहे. ते MCQ सोडवण्याच्या सायंटिफिक मेथडमध्ये मी सांगितलेलं आहे. या प्रकारचे प्रश्न येत नसेल, फॅक्च्युअल प्रश्न असेल तर ते कसे अटेम्प्ट करायचे. तर 47चा मिळेल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. 48वा प्रश्न बघूयात. पॅरिस येथील 2024च्या ऑलिम्पिक खेळामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने 20 गोल्ड, 12 सिल्वर आणि 13 ब्रॉन्झ पदके जिंकली? 20 गोल्ड जिंकलीत. याच्यानुसार देखील आपल्याला एक माहिती असावं, तर जपान या देशाने जिंकलेली होती. नंतर 49वा प्रश्न बघूयात. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? एकदमच फॅक्च्युअल प्रश्न झाला हा. 25 जानेवारी रोजी साजरा केला जातो. नंतर 50वा प्रश्न बघूयात. पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राशी स्विच दिल्ली हे अभियान जोडलेले आहे? तर स्विच दिल्ली कशा संबंधित आहे? तर ते आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये एकदा पोल्युशन म्हणजे जे काय प्रदूषण आहे त्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, तर त्यालाच एक उपाय म्हणून स्विच दिल्ली हे अभियान जोडलेले आहे. तर पारंपरिक वाहनांपासून इलेक्ट्रिक वाहनांकडे वळणे त्यासाठी हे स्विच दिल्ली अभियान राबवलं जातं. नंतर 51वा प्रश्न बघूयात. आता इथं पॉलिटीचे प्रश्न सुरू झालेत बघा. इथं करंट अफेअरचे 15 प्रश्न संपलेले आहेत. पॉलिटीमध्ये काय पहिला प्रश्न, तर कोणती अनुसूची जे काही शेड्यूल आहे केंद्र आणि राज्यांमधील अधिकाराच्या विभाजनाशी संबंधित आहे? जे काही लिस्ट आहेत आपल्या तर ते कशामध्ये दिलेल्या आहेत? तरी आपल्या सर्वांनाच माहिती काय कशामध्ये दिलेल्या आहेत? ते आपल्या 7व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत. 7व्या अनुसूचीमध्ये लिस्ट दिलेल्या आहेत. 8व्या अनुसूचीमध्ये काय तर लँग्वेज दिलेल्या आहेत, भाषा. तर 51चा काय मिळणार आहे? पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर मिळणार आहे.
नंतर 52वा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर B.R. आंबेडकरांनी कोणत्या कलमाला, आता हा देखील PYQ आहे बघा, भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा म्हणून घोषित केले आहे. PYQ आहे कलम 32ला त्यांनी काय हार्ट अँड सोल ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलेलं होतं. तर 52चा पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर मिळेल. 53वा प्रश्न बघूयात. भारतीय राष्ट्रपतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? जे काही राष्ट्रपती आहेत त्यांच्या संबंधित विधानं दिलेली आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. बरोबरच आहे, 58 मध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. राष्ट्रपतीने राज्यघटनेचे उल्लंघन केले तर त्यांना महाभियोगद्वारा पदावरून काढून टाकता येते. बरोबर आहे. त्यांच्यावर काय केला जाऊ शकतो, तर ते इम्पिचमेंट प्रोसेस किंवा महाभियोग ही प्रक्रिया राबवली जाऊ शकते त्यांना पदावरून त्यांच्या काढण्यासाठी. तर ए आणि बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये मिळत आहे. ए व बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. नंतर 54वा प्रश्न बघूयात. तर 53चं काय उत्तर मिळालेलं आहे आपल्याला, तर 53चं पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर मिळालेलं आहे. 54वा प्रश्न काय सांगत आहे, तर कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यासाठी तरतूद केली आहे? हा देखील PYQ आहे, रिपीट झालेला आहे. तर 7वी जी काय घटना दुरुस्ती आहेत 1956 रोजी झालेली, तर त्याच्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली होती. यासोबतच हे राज्यपालाचं झालं, यासोबतच एक हायकोर्ट 2 राज्यांसाठी असू शकतं अशी तरतूद देखील कोणत्या घटना दुरुस्तीने केली, तर ती कोणती आहे, तर 7वी घटना दुरुस्ती. तर त्यानुसार देखील 54चा पर्याय क्रमांक 2 हेच योग्य उत्तर मिळणार आहे. नंतर 55वा प्रश्न बघूयात. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतील ठराव डॅश डॅश मंजूर करावा लागतो. तर जे काय सर्वोच्च न्यायालय आहे त्याच्यातील मुख्य न्यायाधीश सोडून इतर न्यायाधीशांची संख्या वाढवायची असेल तर त्यांना कोणत्या प्रकारचं बहुमत लागतं, ते लागतं आपल्याला साध्या बहुमताने, सिंपल मेजॉरिटी. तर 55चा मिळेल पर्याय क्रमांक 1, साध्या बहुमताने त्या जजची संख्या वाढवली जाऊ शकते. नंतर 56वा प्रश्न बघूयात. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? आता बघा तुम्ही बाकीचे ऑप्शन कसे दिलेत, मेडिकल केअर, बँकिंग, शिक्षण, पर्यावरण. इथं हे जर ऑप्शन चुकीचे असतात तिथं फक्त ते मेडिकल देखील देऊ शकले असते, पण इथं मेडिकल केअर दिलं आहे, जास्त टू द पॉईंट दिलेलं आहे, त्यामुळे लगेच तुमची नजर या पर्यायाकडे गेली पाहिजे. तुमच्या वाचनातला असेल तर उत्तमच आहे, नसेल तरी देखील तुम्ही असे लॉजिक लावून तिथं ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर 56चं काय मेडिकल केअर हे त्याचं योग्य उत्तर आहे. परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. नंतर 57वा प्रश्न बघूयात. याच्यात आता केस काय आहे, काय झालं ते आपला अभ्यासाचा भाग नाही. तर 57वा प्रश्न बघूयात. पुढील विधाने विचारात घ्या. 73व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतातील ग्रामीण भागासाठी पंचायती राज व्यवस्थेबाबत घटनेत भाग 9 समाविष्ट केला आहे. आता 73व्या घटना दुरुस्तीनं हे भाग 9 समाविष्ट केला, हे बरोबरच आहे. 74वी घटना दुरुस्ती कायद्याद्वारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत घटनेत नवीन भाग 9A जोडण्यात आलेला आहे. हे देखील विधान बरोबर आहे आणि त्यांनी विचारलेली बरोबरच आहेत, त्यामुळं दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर दोन्ही विधाने बरोबर असणारा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळत आहे बघा. अ आणि ब ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर 57चा मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 58वा प्रश्न बघूयात आता. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता सोशलिस्ट आणि सेक्युलर या संज्ञांचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला? हा देखील आयोगाचा PYQ आहे बघा. हा प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेला आहे. तर हा 42वी घटना दुरुस्ती जे आहेत आपल्या इमर्जन्सीच्या वेळी आणीबाणीच्या वेळी ही घटना दुरुस्ती झाली होती 1976ला. तर त्यावेळी हे शब्द त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत प्रिॲम्बलमध्ये. तर 58चा मिळेल पर्याय क्रमांक 4. 59वा प्रश्न बघूयात. आता इथं काय यादी दिली बघा. भारतीय राज्यघटनेचे कलम आणि त्यातील तरतुदी यांच्या जोड्या लावायला विचारल्यात. हे सोपे कलम आहेत, सर्वांना तोंडपाठच असणार आहेत हे. तर याचं योग्य उत्तर जे असणार आहे ते पर्याय क्रमांक 3. म्हणजेच काय तर 14 कलममध्ये काय दिलेलं आहे, कलम 14 मध्ये काय दिलं बघा. कलम 14 मध्ये दिलेलं आहे, राज्य भारतातील कोणत्या व्यक्तीला कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. म्हणजे काय, एक प्रकार इक्वॅलिटीचा कलम आहे. कलम 15 काय सांगत आहे, तर कलम 15 आहे राज्य, रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ
याच्यावरती काय करणार तर भेदभाव करणार नाही. नंतर 16 मध्ये काय सांगितलेलं आहे तर 16 मध्ये सांगितले राज्यातील कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्ती याबाबत त्यांना काय समान संधी असणार आहे. आणि 17 काय तर आपलं अनटचेबिलिटी अस्पृश्यता जी आहे त्याबाबत आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर मिळत आहे. तर 59चा आहे पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर. नंतर 60वा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे. या अगोदर आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते विधान परिषदेबाबत विचारले होते. तर विधान परिषदेचं कलम आहे 169. यानंतर देखील आयोग हे कलम विचारू शकतं. महत्त्वाचा कलम आहे, विधान परिषदेची स्थापना असेल किंवा काही असेल तर ते आहे 169 मध्ये. आता विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. त्यानंतरचं कलम कोणाचं असणार आहे तर ते विधानसभेचं असणार आहे. तर ते आहे पर्याय क्रमांक 1 कलम 170. तर 60चं काय आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 61वा प्रश्न बघूयात. खालील व्यक्तींपैकी कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. जी काही कॅबिनेट मिशन आली होती आपल्याला भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी, तर त्या कॅबिनेट मिशनचे सदस्य कोण नव्हतं. तर त्याच्यामध्ये बघितलं आपण लॉर्ड पॅथिक लॉरेन्स होते, सर स्टॅफर्ड क्रिप्स होते आणि अलेक्झांडर देखील होता. पण हा वूड जो आहे ह्याच्यामध्ये नव्हता, त्यामुळे आपल्याला काय नव्हते हेच विचारलंय. तर पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. तर 61 आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर. नंतर 62वा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243E प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये ती तत्पूर्वी विसर्जित झाली नसेल तर 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. तर ही जे काही ग्रामपंचायतचा 5 वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे, तर 243E म्हणजेच काय तर ग्रामपंचायतीचा काय आहे कार्यकाळ आहे हा ग्रामपंचायतचा कार्यकाळ. तर ग्रामपंचायतचा कार्यकाळ हा कधीपासून काउंट केला जाणार आहे तर त्यांची जी काही पहिली बैठक होती त्या बैठकीच्या दिनांकापासून तो 5 वर्षाचा कार्यकाळ मोजला जातो. त्यानुसार 62चा आपल्याला पर्याय क्रमांक 3 जर बघितला तर तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून त्याचे जे काही 5 वर्ष आहेत ते काउंट केले जातात. तर त्यानुसार पर्याय क्रमांक 3 योग्य ठरतो. नंतर 63वा प्रश्न बघूयात. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही. संघराज्य म्हणजे कोणते तर फेडरल फीचर्स. तर फेडरल फीचर्समध्ये कशाचा समावेश होत नाही. तर अखिल भारतीय सेवा हे फेडरल फीचर नाही, हे युनिटरी फीचर झालं. नंतर एकेरी न्यायव्यवस्था हे देखील एकेरी काय म्हणतात त्याला संघराज्याच्या विरुद्ध झालं हे एकेरी. जिथं राज्य आणि देश अशा प्रकारची व्यवस्था असेल तर त्याला काय म्हणतात संघराज्य म्हणता येईल. तर अधिकारांची विभागणी झाली आहे. काही पॉवर म्हणजे भारत सरकारकडे आहेत तर काही पॉवर हे महाराष्ट्र शासनाकडे आहेत. तर त्या प्रकारची अधिकारांची विभागणी तर ती काय झाली संघराज्याचा एक फीचर झालं किंवा वैशिष्ट्य झालं. स्वतंत्र न्यायव्यवस्था हे देखील एक वैशिष्ट्य झालेलं आहे. तर C आणि D हे बरोबर आहेत. तर होत नाही म्हणून विचारले त्यांनी, तर नाही असणार म्हणजेच अ आणि ब चुकीचं ठरतंय. त्यानुसार पर्याय क्रमांक 2 जर बघितला आपण तर A आणि B हे त्याचं योग्य उत्तर मिळेल. तर 63 आहे पर्याय क्रमांक 2. नंतर 64वा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानाच्या खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे पंचायतीमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. तर डिफेन्स आरक्षण म्हणजे रक्षण डिफेन्स कलम 243D अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. डिफेन्स डी फॉर डिफेन्स, डिफेन्स म्हणजे काय रक्षण, रक्षण म्हणजेच आरक्षण. तर 64 आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 65वा प्रश्न बघूयात. भारतीय संविधानाच्या कलम 165च्या आता हा देखील आयोगानं खूप वेळा प्रश्न विचारून झालेला आहे. 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो. मागच्या कंबाईनला देखील हा प्रश्न विचारून झालेला आहे. तर तो कोण असतो आपला महाधिवक्ता. महाधिवक्ता म्हणजेच कोण ॲडव्होकेट जनरल ऑफ दी स्टेट. तर 65 मिळेल पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 66वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतरण विद्युत ऊर्जेत करते. तर प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत हा देखील PYQ आहे. तर फोटोव्होल्टाईक डायोड. फोटोव्होल्टाईक डायोड हे अशा प्रकारचे प्रश्न लिहूनच ठेवायचे आपल्या नोटबुकमध्ये रिव्हिजनसाठी. तर 66चा मिळेल पर्याय क्रमांक 1 इथे योग्य उत्तर. इथून आपले सायन्सचे प्रश्न सुरू होतात बघा मित्रांनो. तर 66चा आहे पर्याय क्रमांक 1. नंतर 67वा प्रश्न बघूयात. तर 67वा प्रश्न काय सांगत आहे. बॉल बेअरिंगचा वापर यंत्रामध्ये कोणते घर्षण कमी करण्यासाठी होतो. तर जे काय बॉल बेअरिंग असतात आपल्या यंत्रामध्ये तर त्या कोणतं घर्षण कमी करतात तर ते काय स्लायडिंग फ्रिक्शन एकमेकावर जे स्लाइड होतात तर त्याचे फ्रिक्शन कमी करण्यासाठी ह्या वापरल्या जातात म्हणजे स्लायडिंग फ्रिक्शन. नंतर 68वा प्रश्न बघूयात. योग्य उत्तर निवडा. तर निवड्यात योग्य उत्तर 68 काय सांगत आहे. मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारता ऐकू येतात.
नंतर इन्फ्रासोनिक वेव्हची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक असते. अल्ट्रासोनिक वेव्हची वारंवारता 20 हर्ट्झपेक्षा कमी असते आणि ध्वनिलहरी घन पदार्थातून प्रवास करू शकत नाही. आता बाकीचं सगळं सोडून द्या, पण शेवटचा हा जर सेंटेन्स बघितलं याच्यातून माहीत असेल आपल्याला ध्वनिलहरीला काय तर मीडियम लागतं ट्रॅव्हल करण्यासाठी आणि त्या काय स्थायूमधून मोठ्या प्रमाणात नंतर द्रवामधून नंतर वायूमधून त्या काय त्यांचा स्पीड असतो. तर ध्वनिलहरी ह्या घन पदार्थातून प्रवास करू शकत नाहीत. हे विधान चुकीचं ठरतंय. घन पदार्थातून देखील प्रवास करू शकतात. तर डी विधान चुकीचं आहे. आता बघा त्यांनी बरोबर विचारलेत फक्त डी वाक्य बरोबर आहे तर चुकीचं आहे. डी वाक्य बरोबर आहे हे चुकीचं ठरेल. सर्व वाक्य बरोबर आहेत हे देखील चुकीचं ठरेल. राहतो पर्याय फक्त आपल्याकडे एकच, फक्त ए वाक्य बरोबर आहे. तर 20 हर्ट्झ मानवाच्या आवाजाच्या 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ इतक्या वारंवारता ऐकू येऊ शकतो हे वाक्य बरोबर आहे. हा देखील आयोगाचा PYQ आहे, आयोगाने विचारलेलं आहे. तर यांचं हे इन्फ्रासोनिक जे आहे तर हे 20 हर्ट्झपेक्षा कमी आणि अल्ट्रासोनिक यांनी उलटं करून दिलेलं आहे बघा, 20,000 हर्ट्झपेक्षा अधिक असते. तर हे त्यामुळे चुकीचं ठरतं. तर संबंधित प्रश्नाचा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. आता तुम्ही सायन्सचा नोट्स तुमच्याकडे बनवत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये हा पॉईंट नक्कीच ॲड करून ठेवला पाहिजे, पहिला पॉईंट. नंतर तो आपला काही वेवलेंथचा जो स्पेक्ट्रम आहे त्याच्यामध्ये रेडिओ वेव्स किती, व्हिजिबल लेंथ किती. आता तुम्हाला रिमोट सेन्सिंगमध्ये 0.4 ते 0.7 मायक्रोमीटरची वेवलेंथ ही खूप वेळा विचारलेली आहे आयोगाने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये. तर तो देखील पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही पुस्तकांचा अभ्यास जास्त पुस्तकं वाचलीच पाहिजेत नक्कीच, पण जेवढा तुम्ही PYQचा जास्त डिटेल अभ्यास कराल तेवढा तुमचा जो काही काम तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तो तेवढा तुमचा सोफिस्टिकेटेड टू द पॉईंट होणार आहे आणि कमी मेहनतीमध्ये तुम्ही जास्त तिथं स्कोर मिळवू शकता. तर अशा प्रकारचा अभ्यास तुमचा PYQचा ॲनालिसिस केल्यामुळे नक्कीच होणार आहे. तर 68 आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 69वा प्रश्न बघूयात. कार्बन डायसल्फाईडचा उपयोग. आता ह्याचा उपयोग काय प्रश्न आयोगाने दिला आहे. कार्बन डायसल्फाईडचा उपयोग कृत्रिम काम, कीटकनाशक, तणनाशक, बुरशीनाशक ह्या सर्वच ठिकाणी याचा उपयोग होऊ शकतो. कोणतंही एक उत्तर यातून निवडणं शक्य नाही आहे. त्यामुळे हा प्रश्न आयोगानं काय केलेला आहे, कॅन्सल केलेला आहे किंवा रद्द केलेला आहे. तर 69चा हा रद्द झालेला प्रश्न आहे बघा. नंतर 70वा प्रश्न बघूयात. आता हा देखील PYQ आहे बघा. याच्या अगोदर आयोगाने विचारताना मराठीमध्ये तिने ब्रॉन्झ दिलं होतं. ब्रॉन्झ इज म्हणजे कशापासून, कोणत्या मिश्र धातूपासून तो बनला जातो. तर ब्रॉन्झ जर बघितलं आपण कॉपर आणि टीन जे आहेत ह्याच्यापासून तो बनला जातो. कॉपर आणि टीन पर्याय क्रमांक 1. हे देखील तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट करून ठेवलं पाहिजे, परत रिपीट होण्याचे चान्सेस आहेत. नंतर 71वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट असलेला रेणू कोणता आहे. तर डायपोल मोमेंट असलेला रेणू कोणता आहे, तर हा फॅक्च्युअल प्रश्न आहे बघा. एक वेळ तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सरळ याला स्किप केलेला कधी फायदेशीर ठरू शकता. तर 71चा आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच काय म्हणतात CHCl3. CHCl3 म्हणजेच कोणता आपला CL3 3 बॉन्ड असतील आणि एका बाजूला काय असणार आहे त्याचा हायड्रोजन असणार आहे आणि 3 बाजूला कोणते तर क्लोरीन असणार आहेत. तर सर्वात मोठा डायपोल मोमेंट हा CHCl3चा असणार आहे. नंतर 72वा प्रश्न बघूयात. खाली नमूद केलेले प्राणी आणि त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जोड्या जुळवा. आता हा देखील एक प्रकारे PYQच म्हणता येईल त्याला, कारण यातले काही सेंटेन्स किंवा काही जोड्या ह्या रिपीट झालेल्या आहेत बघा. भारतीय गांडूळ, भारतीय गायीचा घृतकर्ण, लीच, मधमाशी, पलंगातील कीटक किंवा त्याला ढेकून म्हणता येईल. तर याचं जर उत्तर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे बघा. भारतीय गांडूळ म्हणजेच काय तर ओपिस्टोपोरा. लीच कुठं आहे तर लीच आहे गनाथोब्लेडिया. नंतर मधमाशीसाठी दिलेला आहे पर्याय क्रमांक 4 त्यांनी हायमेनोप्टेरा आणि पलंगातील जे काय ढेकून आहे तो हेमिप्टेरा. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. 72चा आहे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 73वा प्रश्न बघूयात. पेट्रोमायझोनमध्ये डॅश डॅशद्वारे अँटीकोॲग्युलंट स्रवले जाते. पेट्रोमायझोनमध्ये अँटीकोॲग्युलंट कशाद्वारे स्रवले जाते तर ते स्रवले जाते आपल्या लाळ ग्रंथी किंवा सलायव्हरी ग्लँड जे आहेत यांच्यामार्फत ते स्रवले जाते पेट्रोमायझोनमध्ये अँटीकोॲग्युलंट. नंतर 73चा मिळेल पर्याय क्रमांक 3. नंतर 74वा प्रश्न बघूयात. कांगारू हा प्राणी डॅश डॅश या फायलमध्ये समाविष्ट होतो. तर ते मॅमेलियामध्ये, तो सर्वांनाच माहिती आहे. हा PYQ देखील आहे आयोगाचा. तर 74चा मिळेल पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर मॅमेलिया.
मॅमेलिया म्हणजे त्याला मराठीत काय म्हणतात तर सस्तन प्राणीमध्ये त्याचा समावेश होतो. तर 75 बघूयात, जैविक खतामुळे काय होतं तर खाली काही त्यांनी त्याचे परिणाम दिलेले आहेत. मातीतील मर्क्युरी पातळीमध्ये वाढ होते, तर हे काय शक्य नाही. त्याचं मातीतील पोषण तत्वांचे समृद्धीकरण होते, बरोबर आहे. त्यामुळे आपण जैविक खतं वापर असं एक आपण त्याला पब्लिसिटी करत आहोत. तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहेत. 3 बघत, मातीच्या आम्लता गुणधर्मात वाढ होते, चुकीचं आहे. आणि मातीची सुपीकता कमी होते, तर हे कमी होते नसून हे वाढते, त्यामुळं डी विधान देखील चुकीचं आहे. फक्त पर्याय क्रमांक 2 बघितला, मातीतील पोषण तत्वांचे समृद्धीकरण होते, हेच बरोबर आहे. तर 75चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 76वा प्रश्न बघूयात. हा राज्यसेवेमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे बघा, आत्ताच्या 2024च्या. भुईमुगावरील टिक्का रोग कोणामुळे होतो? तर टिक्का रोग कशामुळे होतो? तर तो होता आपल्या सर्कोस्पोरा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता तुम्ही सायन्सचे नोट्स बनवता तर त्यावेळी तुम्ही रोग जे काही पीक आहे आणि पिकावर पडणारे रोग आहेत त्यांची एक लिस्ट बनवून ठेवली पाहिजे. हेच वारंवार जे काही रोग आहेत ते आयोगाकडून विचारलेले आहेत. तर 76चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर. 77वा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफाइट्सबद्दल चुकीचे आहे? ब्रायोफाइट्स. तर 77चा आहे पर्याय क्रमांक तिचे योग्य उत्तर 4. रायझोपस हे त्यांचे उदाहरण आहे, हे विधान चुकीचं आहे. बाकीचे सर्व विधानही बरोबर आहेत. ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात, जे काय ते ॲम्फिबियन्स म्हणून ओळखले जातात ब्रायोफाइट्स. हा देखील आयोगानं बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे बघा. आता जी काही मला वाटतं ग्रुप बीची परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारून गेलेला आहे 24च्यात. तर हा उभयचर बरोबरच आहे. त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि त्यांना मुळाऐवजी मुलाब असतात. आता तुम्हाला जरी हे माहीत नसेल चौथं विधान, पण वरचे 3 विधान कन्फर्म आहे की हे बरोबर आहेत. त्यामुळे चुकीचं विधान निवडण्यासाठी तुम्ही 3 इलिमिनेट केले तर तुम्हाला चौथं ऑलरेडी तुम्हाला आन्सर मिळून जाणार आहे. तर त्यानुसार 77चा मिळेल पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर. नंतर 78वा प्रश्न बघूयात. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओ लस ही खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत तयार केली जाते? जी काय पोलिओ लस घेतो आपण तोंडावाटे, तर ती कोणत्या प्रयोगशाळेमध्ये तयार केली जाते? तर ती केली जाते आपल्या हॉपकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनासिया बायोटेक आणि बायोमेड गाझियाबाद. इथं फक्त हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद हे चुकीचं आहे. बाकी सर्व ठिकाणी ती पोलिओ लस बनली जाते. तर 78चा काय मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. नंतर 79वा प्रश्न बघूयात. ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीचा फायदा होतो आणि दुसऱ्याला हानी पोहोचत नाही, एकाचा फायदा होतो आणि दुसऱ्याला काय होतं हानी पोहोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही, तर त्याला काय म्हणायचं आहे? असेच ही इन्व्हायरमेंटमध्ये संज्ञा वाचली असेल तुम्ही, त्याला कमेन्सॅलिझम म्हणतात. कमेन्सॅलिझम, एकाचा फायदा होतो आणि दुसऱ्याचा फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही त्याचा, तर तो काय असतो? कमेन्सॅलिझम. आता पॅरासायटिझम म्हणजे एक प्रकार जो आपला हे असतात गोचिड असतात, तो कसा जनावरांच्या रक्तावर जगतो, पॅरासायटिझम म्हणतात. म्युच्युअलिझममध्ये दोघांचाही फायदा होतो आणि अमेन्सॅलिझम एकाचा फायदा आणि एकाचा तोटा होतो. तर अशा प्रकारचे एक 6 संज्ञा आहेत बघा तिथं, त्या तुम्ही एकदा नेटवरून तुम्ही ते बघू शकता आणि आपल्या नोटबुकमध्ये त्याला नक्कीच एंट्री करून ठेवणं गरजेचं आहे. नंतर 80वा प्रश्न बघूयात. डॅश डॅश खनिजाच्या अभावामुळे गलगंड होतो, हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे. तर सर्वांनाच माहिती आहे आयोडीनच्या अभावामुळे काय होतो? गलगंड हा आजार होतो. तर 80चा आहे पर्याय क्रमांक 1. तर इथून पुढे जे काय आता गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न असणार आहेत, सोप्या कॅटेगरीतले आहेत. तुम्ही एकदा तुमच्या लेवलला सोडून बघा. इथं आपण त्याची डायरेक्टली उत्तरच घेऊयात. तर कारण सोडवायला याला एकदम मोकळी सीट हवी आहे, इथं सोडवणं त्याला थोडंसं मुश्किल आहे. तर जे प्रश्न जमत नाहीत तसे तुम्ही मला कमेंटमध्ये मेन्शन करू शकता. वाटल्यास आपण त्याचा एक पुन्हा 20 प्रश्नांसाठी एक व्हिडिओ बनवूयात त्याचा. तर सध्या तात्पुरते मी त्याचे फक्त उत्तर सांगत आहे आयोगाच्या अंतिम आन्सर कीनुसार. तर 81चा आहे बघा पर्याय क्रमांक 3 इथं योग्य उत्तर आहे. 90. नंतर एक रेल्वे गाडी, तर हे रेल्वे संबंधित आहे, तर 82चा आहे पर्याय क्रमांक 1 ताशी 40 किलोमीटर. 83चा आहे सोप्या कॅटेगरीतल्या, यांची फक्त ॲडिशन करायची आपल्याला परिमिती काढण्यासाठी. तर 83चा आहे पर्याय क्रमांक 1 इथं योग्य उत्तर 42 सेंटीमीटर. नंतर वाऱ्यामुळे एक खांब, तर ह्याची काय 84चा आहे पर्याय क्रमांक 3 7 मीटर हे त्याचं योग्य उत्तर आहे. असा खांब आहे आणि तो इथून मधून पडला, असा पडला तो खाली, तर तिथं त्याबाबत हा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. तर 84चा आहे पर्याय क्रमांक 3. नंतर 85वा प्रश्न आहे, तर 85चा आहे पर्याय क्रमांक 4 16,500.
गुणोत्तर व प्रमाणातील गणित आहे ते. नंतर 86वा प्रश्न बघितला तर 86चा आहे पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर 56.67%. नंतर 87वा प्रश्न बघूयात. त्याचं 87च्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15. नंतर 88वा प्रश्न बघितला तर 88वा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 8. नंतर 89चा पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे ₹300 लॉस. नंतर 90वा प्रश्न बघितला तर 90व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 3 गुरुवार. 91वा प्रश्न बघितला तर 91चा पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर 22. 92वा प्रश्न बघितला रिंकूच्या घड्याळा संबंधित आहे तर तर त्याचं योग्य उत्तर आहे 3 उत्तर. तर 92चा आहे पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. 93 बघितला तर 93चा आहे पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर 8840. 94वा प्रश्न बघितला तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 98. नंतर 95वा प्रश्न बघितला तर हे काय तर टक्केवारीबाबत प्रश्न आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे 16. नंतर 96वा प्रश्न बघितला तर 96व्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळेल आपल्याला पर्याय क्रमांक 3 97वा प्रश्न बघितला तर 97चं मिळेल पर्याय क्रमांक 2 25. नंतर 98वा प्रश्न बघितला तर 98चा आहे पर्याय क्रमांक 2 24. आणि 99वा प्रश्न तर 99मध्ये पर्याय क्रमांक 2 आणि 100चा पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारचे हे नातेसंबंधाबाबत प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे आपण इथे 100 प्रश्नाची उत्तरं आणि ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आवडल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तर इतक्या वेळ जोडलेला राहिला त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे. तर थांबवत मित्रांनो. थँक्यू सो मच.